बाई तिच्या प्रवासाची कहाणी. स्त्रीचा जीवन प्रवास हा विलक्षण आणि अनेक रूपांनी सजलेला असतो. मुलगी होण्यापासून बाई होण्यापर्यंत आणि बाई होण्यापासून आई होण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर ती नव्यानं जन्म घेत असते. तिच्या जीवनातील प्रत्येक बदल हा तिच्या अंतरंगाचा नवा पैलू उलगडतो. एका बाईला नाव देताना हजार विचार करावेत असं अनेकांना वाटतं, पण त्या नावामागे दडलेली तिची ओळख ही फक्त नावापुरती नसते. बाई स्वतःला वेळेनुसार बदलत राहते, जुळवून घेत राहते. तिचं जगणं हे स्थिर नसून सतत पुढे जाणारं असतं. एका बाईला गरज असते ती फक्त विश्वासाची, साथीची आणि प्रेमाची. एखादा खंबीर हात सोबत असला की तिच्या अडचणींचा प्रवासही सुखकर होतो. विश्वासानं दिलेली साथ तिच्या मनाला आधार देते. प्रेमानं मिळालेली शक्ती तिचा आत्मविश्वास वाढवते. स्त्री ही केवळ एक व्यक्ती नाही, ती अनेक रूपांची एक ज्योत आहे. घर सांभाळणारी, नातेसंबंध जोडणारी, मुलांना वाढवणारी आणि स्वतःच्या स्वप्नांना आकार देणारी. समाजातल्या विविध भूमिकांमधून ती स्वतःचं अस्तित्व घडवत जाते. म्हणूनच बाई आहे म्हणून तिला कधीही कमी लेखू नका. तिच्या प्रत्येक रूपाला, तिच्या प्रत्येक संघर्षाला आणि तिच्या कष्टांना सन्मान द्या. आपल्या आयुष्यात ज्या ज्या स्त्रिया आहेत, आई, बहीण, पत्नी, मुलगी, त्यांना ममत्वानं, प्रेमानं आणि आदरानं वागवा. स्त्रीचा प्रवास कितीही कठीण असला तरी ती जगण्याचं सौंदर्य शोधते आणि प्रत्येक वळणावर नव्यानं उमलत राहते.